पर्यंत 1,94,000 मतांनी पुढे होते. इकडे मिरवणूक चालली. 1,94,000 मत एका मालेगाव मतदारसंघामध्ये ती वजा होऊन 4,000 मतांनी आपला खासदार पडतोय. आणि तुम्ही ना आम्ही काय करत बसलोय बघा. आणि त्याच्यानंतर विधानसभेची निवडणूक झाली. काँग्रेसवाल्यांना वाटतोय हे आमचे वोटर आहेत. काँग्रेसवाल्यांना तुम्ही येडाय. हे तुमचे वोटर नाहीत. रंजन चौधरी नावाचा पश्चिम बंगाल मधला 5 वेळा खासदार होता, हिंदू खासदार, जो तिथं निवडून येत होता 5 वेळा. त्यानं कामही केली, सगळं केलं. परंतु आताच्या निवडणुकीमध्ये तो क्रिकेटर उभा केला टीएमसी न, आणि तो क्रिकेटर 80,000 मतांनी निवडून आला. म्हणजे हे मतदान कोणाला द्यायचं यांना कळतं. जोपर्यंत निवडून येण्याची क्षमता नाही तोपर्यंत ते असं भानगडीत करत नाही. ते काँग्रेसला मतं देतात. परंतु त्यांना जेव्हा कळतं आपला माणूस निवडून येतोय तेव्हा ते काँग्रेसला वाऱ्यावरती सोडून देतात. रंजन चौधरी 5 वेळचे खासदार पडले. याच्या पुढं खरं महत्वाचं आहे, 2 मुसलमान उमेदवार उभा होते आणि 11 हिंदू अपक्ष उभा होते. 11 हिंदूंना 5 लाख मतं पडली. बघा, 11 हिंदूंना 5 लाख मतं पडली. रंजन चौधरी काँग्रेसचा जरी असला तरी दगडापेक्षा वीट मऊ हिंदूच होता. तो 80,000 मतांनी पडला. 2 मुसलमान अपक्ष उभा होते, त्यांना फक्त 2,500 मतं पडली. किती?